कुठे हरवले प्रेम माझे भाग 33. नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही जर भाग 32 बघितला नसेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तरी पण तुम्ही बघून घ्याल. आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा. चला तर सुरू करूया आजचा भाग. हा भाग लग्न सोहळा विशेष आहे, म्हणून तुम्ही बघायला विसरू नका. आज सगळे अज्जूकडे प्री वेडिंग फंक्शन्समध्ये जायचे असते. सगळे जाण्यासाठी तयार होतात. शशांक अमैराच्या आणि विद्या अर्णवच्या विचारात हरवलेले असतात. सगळे तयार होऊन अज्जूच्या घरी जातात. सगळी मंडळी आलेली असते. आई बाबा अज्जूचे आणि शशांकचे, मामा मामी अज्जूचे, काका काकू शशांकचे, आजी आई आणि रेयांस हा आजी आईचा नातू असतो. शशांक, अज्जू, प्रिया, अमैरा, श्रेयस, श्रीकांत, अर्णव आणि अज्जूचे कझन हिमांशी आणि अनुराग सगळे हॉलमध्ये बसलेले असतात. मेहंदी, संगीत, हळद, लग्न, रिसेप्शन हे सगळे फंक्शन्स याच सर्व लोकांमध्ये होणार असते. सगळी मोठी मंडळी हॉलमध्ये बसलेली असते आणि अज्जू सगळ्या टीमला घेऊन बाहेर गार्डनमध्ये जातो. तिथे सगळे बघून गप्पा मारत असतात. अर्णव विद्याला घेऊन टेरेसवर जातो आणि शशांक अम्मोला गॅलरीत. शशांक म्हणाला, अम्मो, जाना, आय लव्ह यू बेबी. किती दिवसांनी भेटतोय ग, किती गोड दिसतेस तू. तो तिला गालावर किस करतो. अमैरा म्हणाली, लव्ह यू टू ॲमिस बेबी. ते एकमेकांना मिठीत घेतात आणि तसेच राहतात. ते काही आत्ताच साधारण 30 मिनिटे तरी स्वतःपासून एकमेकांना सोडवणार नाहीत. चला तर मग त्यांना त्यांची प्रायव्हसी देऊ. आपण जाऊन येऊ. अर्णव आणि विद्या काय म्हणतात बघूया. चला तर मग. अर्णव म्हणाला, हे हाय. विद्या म्हणाली, हे बोलायला घेऊन आलास वाटतं. तुझी ताई तरीच मला सांगत होती त्याला रोमॅन्स शिकव म्हणून, आणि ती हसत असते. ती असं म्हणते आणि तो अलगद तिला कमरेत पकडून स्वतःकडे ओढून घेतो आणि दोघे एकमेकांच्या डोळ्यांत खूप वेळ बघत उभे असतात. थोड्या वेळाने अर्णव तिला सोडतो आणि अर्णव म्हणतो, रोमॅन्टिक आहे बरं का, मी दाखवत नाही फक्त. विद्या म्हणाली, दिसलं मला आता तुझ्या डोळ्यांत. अर्णव म्हणाला, थँक्यू विदू. विद्या म्हणाली, का? अर्णव म्हणाला, मला हो म्हणलीस म्हणून. विद्या म्हणाली, तुझ्यासारखा नमुना नाही ना मला मिळाला म्हणून होकार दिला. आणि ती हसत असते. असं म्हणून ती पडते. तो तिच्या मागे धावून तिला पकडून घेतो. अर्णव म्हणाला, अब कहा जाएगी बचके, पकड लिया अब छुटके दिखा बच्चा. आणि तो हसत असतो. प्रिया म्हणाली, बापरे, इतका रोमॅन्स कुठं भरून ठेवला होता अनु. तो पटकन विद्याला खाली सोडतो आणि दूर करतो. अर्णव म्हणाला, नाही ताई, ते मी. तो लाजत असतो. प्रिया म्हणाली, अरे वेड्या, इतका का घाबरला. तुझ्याविषयी सांगितलंय घरी तिने, होकार आहे लग्नाला. अर्णव म्हणाला, काय काय सांगताय ताई, हिने तर मला सांगितलं नाही अजून. विदू, खरंच? विद्या लाजत असते. अर्णव तिला वर उचलून घेतो. आता मात्र त्याला कशाचीच भीती नसते, कारण ऑफिशियली परमिशन मिळालीच असते. तो तिला वर उचलून जोरजोरात ओरडू लागतो, आय लव्ह यू विदू, आय लव्ह यू सो मच. सगळे त्याच्या आवाजाने वर येतात. अज्जू म्हणाला, काय झालं इतकं ओरडायला. आणि अज्जू विचारत असतो. प्रिया म्हणाली, प्यार का इजहार हो रहा है, तुम चुप ही रहो, उनमें प्यार बढ़ रहा है. आणि प्रिया हसत असते. अज्जू प्रियाला गालावर किस करतो आणि म्हणतो, आणि मग आपलं कसं. सगळे हसत असतात. आई टेरेसवर येते आणि आई म्हणते, चला सगळे, थोड्याच वेळात फंक्शन असेल. मेहंदी, संगीत, तयारी करा चला. मेकअप आर्टिस्ट बोलावून घेतलेत, येतीलच. चला. सगळे खाली जातात. प्रिया मागे बघते, पण अमैरा आणि शशांक दिसत नाहीत. ती गॅलरीत जाते. तिथं दोघं एकमेकांना मिठी मारून उभे असतात. प्रिया म्हणाली, ओहो ओहो, जास्तच कुणी एकमेकांत गुंतलंय वाटतं. ते दोघे एकमेकांच्या मिठीतून सुटतात आणि बाजूला होतात. अमैरा प्रियाच्या मागे लपून लाजत असते. अमैरा म्हणाली, स्वीटू, आणि ती लाजत असते. शशांक म्हणाला, माझी मराठमोळी अम्मो, किती गोड लाजते ही, सोडावंसच वाटत नाही. प्रिया म्हणाली, चला थोडी तयारी करू, डॅन्स स्टेप्स, वेळेवर पचका नको मला. अमैरा म्हणाली, चौगाडा थारा, ओ रे रंगीला थारा. प्रिया म्हणाली, चला इथे नको, हॉलमध्ये करा स्टेप.
सस्यांक म्हणाला, अम्मो अम्मो, क्विटी क्विटी अम्मो, लवली लवली अम्मो. अमायरा लाजत असते. सगळे तयारी करत आहेत. आज तर धमाका करू मस्त. डेकोरेशन्स, मेहंदी अँड संगीत. सगळे तयार व्हायला मेकअप रूममध्ये जातात. अमायरा प्रियाला खूप त्रास देते. अमायरा म्हणाली, प्रियूचे लग्न, मग प्रियू सासरी जाणार, रडणार. रडायचं नाही हा प्रियू, अज्जूला आवडत नाही आणि मला पण. स्वीटू आणि अमायरा रडत असते. प्रिया म्हणाली, काय झालं ग, आताच इतका त्रास देत होतीस ना. अगं का रडतेस इतकी, सांग ना. आणि प्रियासुद्धा रडते. तिचे हुंदके थांबतच नाहीत. सतत ती 10 मिनिटे रडत असते. सगळे तिथे येतात. सस्यांक तिला बघून कासावीस होतो आणि सस्यांक म्हणाला, अम्मो डोंट क्राय, स्टॉप ना यार प्लीज. आता सगळ्यांच्या डोळ्यात पाणी असतं. अमायरा म्हणाली, आता जर मी जास्त रडली तर माझं मेकअप खराब होईल. आणि ती विचार करते, आता नको रडायला. ती आता शांत होऊन सस्यांकचे डोळे पुसून देते. सगळे तिला बघून हसत असतात. सस्यांक म्हणाला, काय झालं इतकं रडायला. अमायरा म्हणाली, आता स्वीटू लग्न करून जाईल ना, मग मला कधी मिळेल भेटायला. नाही म्हणजे तुझी तर सतत ट्रान्सफर असते मग. सस्यांक म्हणाला, काय वेडी ग माझी अम्मो. अगं आपण महाराष्ट्राबाहेर नाही जाणार ना, कधीही येता येईल. आणि तुला प्रियाला भेटण्याचा प्रश्न आहे ना, तुला जेव्हा वाटेल येशील. आणि जर काही प्रॉब्लेम आलीच की प्रायव्हेट प्लेन करून ये, मला काहीच प्रॉब्लेम नसेल. खुश. अमायरा खूप खुश होते. सस्यांक म्हणाला, असं रडत नको जाऊस, जीव काढतेस माझा. सस्यांकचे बाबा म्हणाले, पोरी तुलाच मानतो बघ हा इतका. आजवर कुणाला भाव तरी दिलेत का विचार. आणि बाबा हसत असतात. सर्वजणसुद्धा हसत असतात. आणि अमायरा लाजते. सगळे मेकअप करायला निघून जातात. आधी संगीत असतो म्हणून सगळे आपले कस्ट्यूम घालून रेडी होतात. सगळे हॉलमध्ये येतात. गप्पा मारत बसतात. तिकडून अमायरा येते. सगळे तिला बघून भारावतात. पहिला परफॉर्मन्स तिचाच असतो. चला तर मग, अमायरा रेडी आहे. तुम्ही कुणाची वाट बघताय. संचालन करायला अज्जूच्या मामाचा मुलगा आणि मुलगी असतात, हिमांशी अँड अनुराग. हिमांशी म्हणाली, गुड आफ्टरनून एव्हरीवन. इट इज माय ऑनर टू वेलकम यू ऑल ऑन धिस डे व्हेअर वी विल बी सेलिब्रेटिंग अवर प्री वेडिंग फंक्शन्स. अनुराग म्हणाला, प्लीज हॅव अ बिग राऊंड ऑफ ॲपल्स फॉर अवर स्वीटेस्ट क्यूटेस्ट सस्यांक अम्मो, अमायराज स्पेशल. ती अमायरा मोहिनी मोहिनी या गाण्यावर डान्स करते आणि तिचा धमाकेदार डान्स होतो. सर्वजण टाळ्यांचा वर्षाव करतात. डान्स करून झाल्यावर ती चेंज करायला रूममध्ये जाते. आता ग्रुप डान्समध्ये पार्टिसिपेशन असल्यामुळे ती वेगळा ड्रेस घालून येते. ती चेंज करून बाहेर निघणार तोच सस्यांक येतो आणि सस्यांक म्हणाला, अम्मो आय लव्ह यू. अमायरा म्हणाली, किती वेळा म्हणशील. सस्यांक म्हणाला, सकाळ दुपार संध्याकाळ तुझ्यासाठी हीच दवाई असेल. अमायरा म्हणाली, बाप रे, मग तर मी कधीच आजारी नाही पडणार. दोघेही हसतात. तिकडे प्रियाचे नाव अनाऊन्स होण्याची आवाज ऐकून दोघे पडतच सुटतात. अनुराग म्हणाला, नाऊ प्लीज हॅव अ बिग राऊंड ऑफ ॲपल्स फॉर. हिमांशीसुद्धा म्हणाली, अवर पॉवरफुल डॅशिंग एम्पावर वुमन अज्जू अँड प्रिया. अज्जू आणि प्रियाचा परफॉर्मन्स सुरू होतो. हे गुलाबाची कडी कशी हल्दीन माखली, आली लाली गोऱ्या गाली उतू उतू चालली. नटून थटून लाजते जणू चांदणी, नटून थटून लाजते जणू चांदणी. गुलाबाची कडी बघा हल्दीन माखली, आली लाली गोऱ्या गाली उतू उतू चालली. कुणासंगे कुठे कशी कधी कधी कळेना, कुणासाठी कुठे कशी कधी कधी कळेना. कोण हळूवार गाठ रेशमाची बांधतो, कोण हलकेच तार काळजाची छेडतो. कधी 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 देतो कुणी नजरेचा इशारा, कुणी हरपून देह भान त्यात गुंततो, कुणी हरपून देह भान त्यात गुंततो. हे गुलाबाची कडी बघा हल्दीन माखली, आली लाली गोऱ्या गाली उतू उतू चालली. ह्या परफॉर्मन्सवर सर्वजण टाळ्यांचा वर्षाव करतात. प्रिया चेंज करत नाही आणि तिथेच बसते, कारण ती ग्रुप डान्स त्यावरच करणार असते.
हिमांशी म्हणाली, नाऊ प्लीज हॅव अ बिग राऊंड ऑफ ॲपेस फार. अनुराग पण म्हणाला, अवर नेक्स्ट परफॉर्मर अमायरा अँड ॲमिस यांचासुद्धा परफॉर्मन्स धडाकेबाज होतो आणि सर्वजण टाळ्यांचा वर्षाव करतात. आणि अनुराग म्हणाला, प्लीज हॅव अ बिग राऊंड ऑफ ॲपल्स फॉर. हिमांशी म्हणाली, अवर नेक्स्ट परफॉर्मर मिस्टर अज्जू द पॉपस बॉय, द फ्युचर बॉस ऑफ द कंपनी. आणि अज्जूचासुद्धा छान डॅन्स होतो. सगळे हेवी ड्रेस चेंज करायला जातात. आता सगळे मेहंदी लावणार असतात. अमायरा आणि प्रियाला आधी मेहंदी लागते. बाकीचे सगळे बसले असतात. हिमांशी पाणी पिण्यासाठी किचनमध्ये जाते. ती पाण्याचा ग्लास घेऊन गाणं म्हणत म्हणत पाणी पित असताना तिला ठसका लागतो. तेवढ्यात तिथं श्रेयस येतो. तो पाणी पिण्यासाठी चाललेला असतो. तिला जोरात ठसका लागलेला बघून तो धावत जाऊन तिच्या पाठीवरून थोडा वेळ हात फिरवतो. थोड्या वेळाने ती बरी असल्याचा इशारा करते. तेव्हा तो न बोलता जात असतो. ती त्याला आवाज देते, एक्सक्यूज मी. तो मागे वळतो आणि म्हणतो, येस. हिमांशी म्हणाली, थँक्स. श्रेयस म्हणाला, ऑल राईट. या हृदयाचे दार कधीचेच वाजवून तो निघून जातो. ती मात्र त्याचा विचार करते. हिमांशी विचारात असते, यार याने हिमांशीला इग्नोर केलं. बंदे में कुछ तो बात है, देखना तो पडेगा. जो हिमांशी को ना देखे उस बंदे का एटीट्यूड तो माशा अल्लाह, अब तो इसे पटाके ही दम लूंगी. झालं, घ्या आता. श्रेयससुद्धा अटकेल. मज्जा आहे बुवा. ती बाहेर जाऊन अशा जागी बसते जिथून तिला श्रेयस दिसेल. अमायराजवळ शशांक आणि प्रियाजवळ अज्जू बसले असतात. शशांक अम्मूच्या केसांशी खेळत बसतो आणि शशांक म्हणतो, ये जुल्फे हाय, ये जुल्फे काली काली, कही बोलना दे मुझेही, आता तुझी बारी आली. आणि तो हसतो. अमायरासुद्धा हसते आणि म्हणते, स्टुपिड, आणि त्याला एक किस करते. शशांक म्हणाला, किस देऊन शिव्या दिल्यास तरी मान्य, हम मर जाएंगे. अमायरा म्हणाली, गप ये, असे बोलू नये. शशांक म्हणाला, ओ क्विटी अम्मो. तिकडे अज्जू प्रिया बसले असतात. अज्जू म्हणाला, प्रियू, बघ उद्या मस्त रंगेल तुझी मेहंदी. मी खूप प्रेम करतो ना, आणि म्हणतात की मेहंदी रंगणे म्हणजे नवरा प्रेम करण्याचे लक्षण असतात. प्रिया म्हणाली, हो का, म्हणजे ज्यांची रंगत नसेल मग त्यांना त्यांचे नवरे प्रेम नाही करत का? आणि ती हसते. अज्जू म्हणाला, ते असंच म्हटलं जातं ग वेडी. आणि तो पण हसतो. ते दोघे जोडपे मस्ती करत करत मेहंदी एन्जॉय करतात. तिकडे वेदू आणि अर्णव दोघेच टेरेसवर बसले आहेत. जाऊन घेऊन चलते या माझ्या मागे. ते बघा बसलेत दोघेच अंधारात. दिसत आहेत ना? या काय बोलतायत ऐकवते. अर्णव म्हणाला, विदू, तू घेतलेला निर्णय चुकेल असं तुला नाही ना वाटत ग? मी खूप प्रेम करतो यार. जे पॉसिबल होईल करेल तुझ्यासाठी. विद्या म्हणाली, पूर्ण विश्वास ठेवून तुला होकार दिलाय रे, आणि मी कधीच चुकीचा निर्णय घेत नाही. तो तिला गालावर एक किस करतो आणि मिठीत घेतो. काही वेळाने स्वतः तोच मिठीतून बाहेर येतो. विद्या म्हणाली, काय झालं? अर्णव म्हणाला, विदू, घरच्यांनी विश्वास ठेवलाय ग. आपण असे चोरून नको भेटायला. समजतेस ना? त्यांचा मान सन्मान आपण आहोत ग. आई बाबा त्यांच्या मुलांसाठी काही नाही करत. आणि बघ, आज तुला बाबांनी होकार कळवला आपल्या लग्नासाठी. खरंच तू लक्की आहेस. पण आपण आता असे नको भेटायला. परवानगी घेऊनच भेटू, ओके? विद्या म्हणाली, ओके, जिंकलंस रे. अर्णव म्हणाला, बरं तू इकडे ट्रान्सफर कधी घेतेस? विद्या म्हणाली, अरे जॉईनिंग नंतर 3 वर्षांनी देतात आपल्याला जिथे घ्यायची. मला आता 2 वर्षे होतील. पुढच्या वर्षी घेते ट्रान्सफर इथे, ओके? मग आपण तेव्हाच करू लग्न. तुला काही प्रॉब्लेम नाही ना अनु? अर्णव म्हणाला, नाही ग. विद्या म्हणाली, चल खाली जाऊया, मला मेहंदी लावायची आहे तुझ्या नावाची. अर्णव म्हणाला, माझं नाव लिहिणार तू पूर्ण? तो विचार करतो. विद्या म्हणाली, अरे वेड्या, इनिशियल लिहावं लागतं, मूव्ही नाही बघत का? आणि ती हसते. अर्णव म्हणाला, हसून घे तू. आणि तो नाराज होतो. विद्या म्हणाली, सॉरी ना यार अनु, बघ ना माझ्याकडे. तो तोंड फिरवून उभा असतो. विद्या म्हणाली, सॉरी सॉरी सॉरी, पकडे हम दोनों कान क्या, सॉरी सॉरी सॉरी, बच्चे की लोगे जान क्या, सॉरी सॉरी सॉरी, महंगी है एक मुस्कान क्या. हसणारे. अर्णव म्हणाला,
भारी नौटंकी आहेस. मी बघत होतो काय करतेस आणि तो हसतो. विद्या म्हणाली, चल चावट. असं म्हणून ती त्याच्या हातात हात टाकून खाली हॉलमध्ये जाऊन मेहंदी काढायला बसते. सगळे मेहंदी काढत बसले असतात. हिमांशी मात्र श्रेयसकडेच बघत बसली असते. तो एकटाच बसलेला बघून ती त्याच्या जवळ जाते आणि हिमांशी म्हणते, हाय. श्रेयस म्हणाला, हॅलो. हिमांशी म्हणाली, तुला मी आवडत नाही का बोलायला? बघतेय मी मगांपासून. तू साधा मला नोटीससुद्धा केलं नाहीस. श्रेयस म्हणाला, पण मी का बघू तुला? हिमांशी म्हणाली, मी सांगते ना म्हणून, नाहीतर लग्न बोर होईल. थोडं तरी एन्जॉय हवं ना यार. त्यात तू इतकं हँडसम, चिल, तुला पडवून नाही नेत. फक्त बोलत जा. बहिणीचं लग्न होतंय म्हणून सॅड नको होऊस. नेहमी माणसानं खुश राहावं, समजलं? श्रेयस म्हणाला, तुला कसं समजलं मी सॅड आहे? हिमांशी म्हणाली, समजतं मला, आणि इतका सॅड की दुरूनच हायलाईट होतंय. ती हसते. श्रेयस विचारात असतो आणि नाराज असतो. हिमांशी म्हणाली, जाते मी, बाय. तुला लगेच वाईट वाटलं. ती उठून जात असते. तोच श्रेयस तिचा हात धरून इथेच बस असा इशारा करतो. ती खूप मोठी स्माईल देते आणि बसते. हिमांशी म्हणाली, अरे आपण नाव विचारलंच नाही एकमेकांना. श्रेयस म्हणाला, मी श्रेयस. मला तुझं माहीत आहे नाव. हिमांशी. ऐकलंय मी. हिमांशी म्हणाली, खूप कमी बोलतोस रे. श्रेयस म्हणाला, मी आणि कमी? आणि तो हसतो. हिमांशी म्हणाली, असंच हसत जा. काय हँडसम दिसतोस. तो हसता हसता थांबतो. त्यांची नजरानजर होते. ते एकमेकांना बघतच राहतात. सगळे मेहंदी लावून झोपलेत. हे बसतील असेच. तर मित्र आणि मैत्रिणींनो, हा भाग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.